काश्मीरमध्ये आपली घरं, गाड्या आणि अंगावरचं सोनं विकलं जात आहे. पण का? इराणच्या मदतीसाठी वाहणारा हा पैसा खरंच दूतावासापर्यंत पोहोचतोय की मध्येच गायब होतोय? भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या एका गोपनीय रिपोर्टने सध्या देशात खळबळ उडवून दिली आहे. नेमकं काय आहे हे फंडिंग कनेक्शन? पहा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. पश्चिम आशियात युद्ध पेटलंय आणि त्याची धग आता थेट काश्मीर खोऱ्यात जाणवू लागली. अय्यातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणला मदत करण्यासाठी काश्मीरी मुस्लिमांनी चक्क आपली वाहनं, सोन्याचे दागिने आणि पाळीव जनावरं विकायला काढली आहेत. काश्मीर मधून आतापर्यंत रोख 17.91 कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये एकट्या बडगाम जिल्ह्यातून 9.4 कोटी, तर बारामुल्ला मधून 4.5 कोटी आणि श्रीनगर मधून 2 कोटी रुपये गोळा झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना संशय आलाय. या यंत्रणांच्या रडारवर 2 मुख्य नावं आहेत. एक म्हणजे हकीम सज्जाद आणि त्याचा मेहुणा सय्यद रुहल्ला रिझवी. संशय असा आहे की हकीम सज्जाद स्थानिक स्तरावर हा निधी गोळा करून त्याचं वितरण करतोय, तर इराणमध्ये बसलेला रिझवी हा या आर्थिक जाळ्याचा मास्टर माइंड आहे. जरा जुना इतिहास काय सांगतोय हेही पाहूया. यापूर्वी सर्जन बरकाती या मौलवीने मानवतेच्या नावाखाली 1.5 कोटी रुपये गोळा केले आणि ते फुटीरतावाद्यांना पुरवले होते. आता ही तीच भीती आहे. सामान्य लोक इराणच्या शिया समुदायासाठी प्रामाणिकपणे मदत करत आहेत, पण मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या काही संस्था हा पैसा भारत विरोधी कारवायांसाठी वळवत असल्याचा दाट संशय आहे. भावनिक आव्हानाला बळी पडून दिलेली मदत जर देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणार असेल तर अशा दातृत्वाची चिकित्सा होणं गरजेचं आहे. मदतीचा हात देताना तो योग्य जागी पोहोचतोय की नाही याची खात्री नागरिकांनीच करायला हवी. कारण मानवता महत्वाची आहेच, पण राष्ट्रहित त्याही पेक्षा वरचढ असायला हवं. मदतीचा ओघ इराणच्या दिशेने असला तर संशयाचा फेरा मध्यस्थांच्या गळाला लागलाय. तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्या कष्टाचा पैसा कोणाचं घर वाचवण्यासाठी जातोय की कोणाच्या हातात शस्त्र देतोय हे तपासणं तुमचीही जबाबदारी आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.